द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडविणारा मुलगा, या पाठामध्ये आपण आता सुरुवात करतो. तर आता इथं आपण पाहतोय नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ ऍज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. तर हा नथू नावाचा एक स्वीपर आहे, झाडूवाला, आणि तो ही बँक झाडत आहे, बँकेच्या पायऱ्या, जी बँक आहे सेठ गोविंदराम यांच्या मालकीची. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आता बघा तो त्याचा जो ब्रूम आहे म्हणजे झाडू, इतका घाईघाईने, हरिडली म्हणजे घाईने, इतका घाईघाईने आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे तो झाडत आहे. झाडूवाले माहिती आहे ना कसे झाडतात, अगदी त्याच पद्धतीने हा झाडूवाला आहे आणि हा अगदी घाईघाईत आणि निष्काळजीपणे ती बँकेच्या पायऱ्या झाडत आहे. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि तो इतक्या घाईघाईने झाडतो आहे की ती झाडलेली जी डस्ट आहे ती पुन्हा उडून त्या बँकेच्या पायऱ्यांवर येऊन पुन्हा पडत आहे. मग पुढे काय म्हटलं, ऍज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन सन पास बाय. आणि जेव्हा नथू आपला जो पॅन आहे, पॅन म्हणजे त्याची जी सुपली आहे झाडायची, म्हणजे कचरा जमा करायची एक सुपली राहते, तशी जी सुपुली आहे ती डस्टबिन म्हणजे कचरा पेटीवर जोर जोरात आदळतो, तेव्हा सीताराम नावाचा एक धोबी जो असतो कपडे धुणारा, त्या सीताराम हा कपडे धुणाऱ्याचा मुलगा हा तिथून जात असतो, जवळूनच तो जात असतो. म्हणजे जेव्हा नथू हा आपल्या ज्या सुपली आहे ती सुपली जी आहे ती डस्टबिनवर आपटत असतो कचरा पेटीवर जोर जोराने रागाने, तेव्हा सीताराम हा वॉशरमॅनचा मुलगा म्हणजे धोब्याचा मुलगा तिथून जात असतो. पुढे काय होते बघा, सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम काय त्याचे जे कपडे असतात, त्याच्या धोबी आहे तो परीट, तर ते त्याचे धुतलेले जे कपडे आहेत तो सीताराम हा आपल्या गिराईकांना परत पोचवायला चाललेला आहे. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली पास क्लॉथेस बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर एवढं मोठं कपड्यांचं गाठोड आहे, खूप मोठं असं, आणि ते तो डोक्यावर घेऊन असा समोर चाललेला आहे, डोक्यावर गाठोड धरून. मग पुढे काय म्हणतोय बघा, डोंट रेस डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला ओळखतो, नथू हा जो आपला झाडूवाला आहे त्याला हा सीताराम काय म्हणतो, अरे अशी ही जी डस्ट आहे, धूळ, ही उडवू नको, व्यवस्थित झाड. समोर काय म्हणतोय, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तर त्याला असं म्हणायचं आहे की तो सीताराम काय म्हणतोय की तुला त्या बँकवाल्यांनी जे एक्स्ट्राचे ₹2 महिन्याला द्यायचे आहेत ते दिलेले नाही आहेत, म्हणून तू रागावला आहेस का, वैतागला आहेस का. तेव्हा तो काय म्हणतो बघा, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल बिलकुलच बोलायचं नाहीये, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. कंप्लेन द स्वीपर बॉय. हा जो नथू नावाचा जो स्वीपर बॉय आहे झाडूवाला, त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, या पद्धतीने कंप्लेंट करतो आहे तो. पुढे काय म्हणतोय, आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझं नेहमीच जे वेतन आहे, पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही आहे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि हे काय बघा की जो आहे या महिन्याची 20 तारीख सुद्धा ही सुरू झालेली आहे, हा 20वा दिवस आहे, 20 तारीख आहे महिन्याची. Who would think a bank would hold up a poor man's salary? कोणी विचार तरी करेल का की बँक एखाद्या गरीब माणसाचा पगार सुद्धा देत नाहीये. As soon as I get my money, as soon as I get my money, I am off. मला माझा पगार मिळाला, माझे पैसे मिळाले की मी इथून निघून जाईन, इथे राहणार नाही, असं तो नथू म्हणतो. नंतर काय म्हणतो, नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि एक आठवड्या सुद्धा, पुढचा एक आठवडा सुद्धा मी इथे काम करणार नाही, मला माझे पैसे मिळाले तर मी निघून जाईन. And Nathu banged the pan against the dustbin several times, thus to emphasize his palm and giving himself confidence. तर बघा मग नथू काय करतो, नथू पुन्हा त्याचा जो सुपुली आहे, झाडू मारल्यानंतर जे कचरा जमा करायचं जे
राहतं त्याच्या चुपुलीला तो जोरजोराने त्या डस्टबिनवर म्हणजे ती जी कचरा पेटी आहे तिच्यावर जोरजोराने तो आपटत आहे आणि याच्यातून त्याला आपला जो मुद्दा आहे तो दुसऱ्याला पटवून देण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि स्वतःला आत्मविश्वास सुद्धा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. वेल आय विश यू लक सेड सीताराम. तर हा काय म्हणतो सीताराम त्याचा मित्र की ठीक आहे मी तुझ्यासाठी मी काहीतरी चांगलं व्हावं अशी इच्छा करतो, मी तुझ्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. मी बाहेर तुझ्यासाठी काहीतरी बघतो, एखादा चांगला असा जॉब, एखादी चांगलं असं काम, नोकरी मी तुझ्यासाठी दुसरीकडे पाहतो जी तुझ्या लायक असेल. अँड ही प्लॉडेड देअर फूट along the road, the big bundle of clothes hiding most on his head and shoulder. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. आणि तो मग रस्त्याने जडपणे जायला निघाला, कारण बघा त्याच्या डोक्यावर खूप कपडे असलेलं खूप मोठं गाठोड होतं आणि त्या गाठोड्यामध्ये की नाही बघा इतकं मोठं गाठोड होतं की त्याचं डोकं आणि त्याचे जे खांदे आहेत हे दोन्ही हे सुद्धा लपले गेले होते. इतकं मोठं गाठोड त्या सीतारामच्या डोक्यावर होतं आणि तो आपल्या गिरायकांना द्यायला निघाला होता धुतलेले कपडे. ऍट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. ऍट द फोर्थ होम, जेव्हा तो चौथ्या घराला भेट द्यायला गेला, कपडे द्यायला गेला, त्याचं गिराईकच होतं ते कपडे तिथले ते धुवायला न्यायचा. तर सीतारामने तिथं एका बाईचा आवाज ऐकला, एका स्त्रीचा आवाज ऐकला त्या घरामध्ये की तिला एका झाडूवाल्याची गरज होती. तर अशी एक स्त्री की जिला झाडूवाल्याची गरज होती अशा चौथ्या घरासमोर तो गेलेला आहे, त्याचं गिराईक आहे ते, आणि तिथं त्याला ऐकू आला की तिला झाडूवाल्याची गरज आहे. त्यानंतर बघा, tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. त्याचं जे गाठोड आहे त्यातले कपडे त्याने त्या बाईचे दिलेले आहेत आणि तो गाठोड बांधायला लागलेला आहे. टाईंग द बंडल टुगेदर, आपलं गाठोड एकत्र बांधताना तो काय म्हणाला बघा, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. मला एक स्वीपर बॉय माहित आहे की ज्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढच्या महिन्यापासूनच आपल्या कामाला सुरुवात करू शकतो, तो पुढच्याच महिन्यात कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ, तो सध्या एका बँकेमध्ये कामाला आहे, बँकेमध्ये झाडू लावतो, परंतु काय झालं बघा तिथं त्याचा जो पगार आहे ती बँक त्याला बरोबर देत नाही आहे आणि त्याच्यामुळे तो ते नोकरी सोडणार आहे आणि त्याला दुसऱ्या नोकरीची गरज आहे. तेव्हा ती लेडी काय म्हणाली, ती बाई, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. त्या बाईचं आडनाव होतं श्रीवास्तव, जिच्या घरी तो कपडे द्यायला गेला होता. ती श्रीवास्तव बाई त्याला काय म्हणाली बघा, तर हे असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ठीक आहे, त्याला सांग माझ्याकडे यायला आणि मला उद्या तो भेटेल. त्याला मला भेटायला सांग, उद्या माझ्याकडे येईल आणि मला उद्या भेटेल, अशी ती श्रीवास्तव बाई सीतारामला सांगते. मग सीताराम हा त्या नत्थूचा मित्र असतो, त्याला आनंद होतो. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ द कस्टमर अँड हिज फ्रेंड hoisted his bag on the shoulders and went his way. मग काय होतं बघा, and Sitaram glad that he had been of service to both a customer and his friend. आता सीतारामला आनंद होतो कशाबद्दल की तो दोघांच्याही कामात पडला, एक म्हणजे त्याचा गिराईक आणि दुसरा म्हणजे त्याचा मित्र नत्तू. hoisted his bag on his shoulder and went his way. त्याने आपलं गाठोड डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्याच्या रस्त्यामध्ये तो चालू लागलेला आहे समोर. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता जी मिसेस श्रीवास्तव जिच्याकडे कपडे घेऊन गेला होता हा आणि जिला स्वीपरची झाडूवाल्याची गरज होती, ती तिला काही खरेदी करायची होती, ती खरेदी करायला निघाली आहे. शी gave instruction to the ayah about looking after the baby
and told the cook not to be late with the midday meal. तर तिने काय केलं, शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया. आता तिच्या घरात एक आया होती, कशासाठी, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तिच्याकडे जो तान्मुलं बाळ होतं, तिचं जे मूल होतं, बाळ होतं, त्या बाळाला पाहायला एक आया होती. तिला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन, सूचना केलेल्या आहेत, व्यवस्थित आपल्या बाळाकडे लक्ष दे. अँड टोल्ड कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि तिचा जो स्वयंपाकी होता त्याला सुद्धा तिने सूचना केली की दुपारचं जेवण करायला उशीर करू नको. Then she set out for People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops. आणि नंतर काय झालं, ती पिपल नगर मार्केटला निघालेली आहे. पिपल नगर मार्केट प्लेस, पिपल नगरचा बाजार जो होता, मार्केट प्लेस होता, तिथे ती गेली आहे. कशासाठी, कस्टमरी टूर, नेहमीची तिची फेरी होती क्लॉथ शॉप्सची, कपडे खरेदी करण्यासाठी ती नेहमीच्या पद्धतीने ती निघालेली आहे. अ लार्ज शेडी टर्मिट tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आता बघा, एक खूप मोठं शेडी टर्मॅरिन ट्री होतं, मोठं चिंचेचं झाड. त्या चिंचेचं झाड बाजाराच्या एका टोकाला लागलेलं होतं, वाढलेलं होतं. and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan. आता मिसेस श्रीवास्तवची मैत्रीण जी आहे मिसेस भूषण, ही काय करत होती, तिथं गरमीपासून, उष्णता होती, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि त्या उन्हापासून स्वतःचा बचाव करायला ती त्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली तिची मैत्रीण मिसेस भूषण ही उभी होती. मिसेस भूषण वॉज फनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. एक मोठी रुमाल घेऊन ती आपल्या स्वतःला हवा घालत होती, उष्णता खूप होती, आणि ती थंडावा देण्याचा प्रयत्न करत होती आपली मोठी रुमाल हलवून. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी affirmed. She complained of the summer which she affirmed was definitely the hottest in the history of People Nagar. She complained of the summer which she affirmed was definitely the hottest in the history of People Nagar. आता ती जो उन्हाळा होती त्या उन्हाळ्याबद्दल ती कंप्लेंट करायला लागली, त्रागा व्यक्त करायला लागली, आणि त्या उन्हाळ्यामुळे ती पक्की वैतागून गेली होती, पूर्ण कंटाळून गेली होती. अँड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपल नगर. आणि तिच्या मते तो निश्चितच एक अतिशय गरम असा उन्हाळा होता, अतिशय कडाक्याचा उकाड्याचा उन्हाळा होता. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth. आता ही जी भूषण आहे, सौ भूषण, मिसेस भूषण, हिने काय केलं, एक कपड्याचा नमुना होता तिच्याकडे, जी ती घ्यायला चालली होती, तो तिने मिसेस श्रीवास्तवला दाखवलं. अँड फॉर 5 मिनिट्स, आणि 5 मिनिटं दे डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि नंतरचे 5 मिनिटं ते चर्चा करत बसले त्याच्या रंगाविषयी, त्याचा पोत आणि त्याचं जे नक्षीकाम होतं त्या संबंधाने ते चर्चा करत बसलेले आहेत 5 मिनिटं त्या चिंचेच्या झाडाखाली. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that Seth Govind Ram's bank can't even pay its employees." आता खूप वेळ बोलून झालं, या विषयावर खूप वेळ बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव आपल्या मैत्रीण भूषणला काय म्हणाली बघा, तुला माहित आहे का, डू यू नो, तुला माहित आहे का, दॅट सेंट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेठ गोविंदरामची जी पिपल नगरची बँक आहे ती आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन देऊ शकत नाही, हे तुला माहित आहे का. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम हिअर स्वीपर हु हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. तर मी सकाळीच एक कंप्लेंट, एक तक्रार ऐकलेली आहे त्यांच्या स्वीपर म्हणजे झाडूवाल्याची, की ज्याला अजूनपर्यंत 1 महिना झालेला आहे, 1 महिना, त्याला 1 महिन्याचा पगार, 1 महिन्याहून लोटला, 1 महिन्याचा पगार देखील त्याला मिळालेला नाही आहे. मग आता मिसेस भूषणला ती सांगते की पिपल नगरची जी बँक आहे ती आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेमेंट देऊ शकत नाही. आणि हे ऐकल्यावर ती काय म्हणते बघा, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. अरे हे तर अगदी आश्चर्यच आहे किंवा एक धक्कादायक आहे, असा रिमार्क ती मिसेस भूषण यावर देते आहे.
If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. आता ते एखाद्या आपल्या झाडूवाल्याचा जर पगार देत नाही एवढंच नसेल, कदाचित त्यांची इतकी खराब परिस्थिती आली असेल की त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील ते कदाचित पगार देत नसतील, अशी ही मिसेस भूषण म्हणते. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with an honor. मग काय करते बघा, शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव. मग मिसेस श्रीवास्तवला ती सोडून मिसेस श्रीवास्तव त्या झाडाखालीच राहते आणि तिला सोडून ती आपल्या नवऱ्याच्या शोधात जाते. मिसेस भूषण हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. कमल किशोरचं जे फोटोग्राफीचं दुकान आहे तिथं तो तिचा नवरा असतो. कोणासोबत बोलत असतो? त्या दुकानाच्या मालकासोबत. त्याच्या शोधात ती निघते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. तर तुम्ही इथे आहात, ती मोठ्याने चिल्लावते. मिसेस भूषण आहे ती मोठ्याने ओरडते. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन अवर. मी तुम्हाला लगभग 1 तासाहून अधिक काळपासून 1 तासापासून तुम्हाला मी शोधत आहे. कुठे? तुम्ही इथे आहात. वेअर डिड यू डिसअपियर. तुम्ही कुठे नाहीसे झाले होते? तर नवरा काय म्हणतो बघा, नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. भूषण तिचा नवरा जो आहे तो काय म्हणतो, कुठेच तर नाही गेलो मी तर इथेच आहे. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. तू एखाद्या दुकानात तर एका ठिकाणी उभे राहशील तर शपथ म्हणते, तू एखाद्या ठिकाणी तरी एखाद्या दुकानात तरी काही उभी होतीस का म्हणे स्थिर. आय माइट हॅव फाइंड यू. मी तुला शोधू शकत नाही, तू एका ठिकाणी स्थिरच नाही राहत. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. पण तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात अशी जाते जसं एखादी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर गार्डन मध्ये जशी उडते, तशी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात आहेस. मग ती काय म्हणते, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. फालतूची कुरकुर करू नका. बायको नवऱ्यावर जशी ओरडते तशी ती ओरडली आहे नवऱ्यावर. फालतूची कुरकुर नाही करायची, चुपचाप राहा. द हीट इज ट्राईंग इनफ. बघा किती उकाळा होऊन राहिलाय, किती गरमी वाढलेली आहे आणि तुम्ही आपली बडबड करून राहिले. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. मला काही समजत नाही पीपल नगर मध्ये काय घडून राहिलंय बघा. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. म्हणजे पीपल नगरची बँक सुद्धा दिवाळखोरीत येऊन गेली आहे, म्हणजे बुडून राहिलेली आहे. तिचे पैसे ती लोकांना देऊ नाही शकत अशी अवस्था तिच्यावर आलेली आहे. व्हॉट्स दॅट सेट कमल किशोर. आता कमल किशोर जो बाजूचा असतो दुकानदार फोटोग्राफी शॉप मधला, तो काय बोलतो, व्हॉट्स दॅट. काय आहे ते, काय म्हणायचं आहे. तो जागेवरून उभा राहतो एकदम सडनली. तो आपल्या जागेवरून एकदम उभा होतो आणि म्हणतो, विच बँक. कुठली बँक आहे जी बँकरप्ट झालेली आहे, दिवाळखोरीत निघालेली आहे. कोणती बँक डुबून राहिलेली आहे. तर ती काय म्हणते, व्हाय द पीपल नगर बँक. ऑफ कोर्स, दुसरी कोणती, पीपल नगर बँक, तीच डुबून राहिलेली आहे. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलेलं आहे की ते त्यांच्या लोकांना, कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देणं बंद केलेलं आहे त्यांनी. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. तर मिस्टर किशोर जो फोटोग्राफी सेंटरचा, फोटोग्राफीच्या दुकानाचा मालक होता, त्याला ती म्हणते, डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. तर मिस्टर किशोर तुम्ही मला असं सांगू नका की तुमचं सुद्धा तिथे एखादं अकाउंट आहे. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम. तो काय म्हणतो, माझं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. तो एकदम उद्गारतो. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लॉ पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. तर त्याच्या दुकानाच्या बाजूला जी एक भिंत आहे पतलीशी, त्या भिंती पलीकडे एक न्हाव्याचं दुकान आहे. त्या न्हाव्याला, म्हणजे जो न्हावी असतो त्या दुकानाचा मालक, त्याला तो म्हणतो, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. तुला ताजी बातमी समजली का दीपचंद. दीपचंद ह्या त्या भाल्याचं नाव आहे, न्हाव्याचं नाव आहे. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगरची बँक जी आहे ती आता बंद होणार आहे, डुबली आहे ती. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तुला ताबडतोब जाऊन तुझे पैसे काढून घ्यावे लागतील, कारण पीपल नगरची बँक ही आता डुबणार आहे. तुझा पैसा काढून घे, नाहीतर तूही डुबशील, असं तो दीपचंद या नाव्याला सांगतो. आता पुढे काय होते पाहू. Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he
हिज कस्टमर्स राईट हिअर. आता दीपचंद हा नावी आहे. नाव्याचं काय काम असते भाल्याचं तुम्हाला माहित आहे. कोणाची कटिंग करत असेल, कोणाची शेविंग करत असेल, आणि नावी माणूस जास्त बडबड करतो. तर दीपचंद जो बाजूला होता तो एका म्हाताऱ्या वयस्कर माणसाचं, सद्गृहस्थाचं व्यक्तीचे केस दाढी करत होता. वॉज सो स्टार्टल्ड दॅट, तो गडबडला एकदम ती न्यूज ऐकल्यावर. दॅट हिज हँड शूक, आणि त्याचा हात हल्ला. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. जो त्या म्हाताऱ्या माणसाची दाढी करत होता दीपचंद, तर तो अचानक काय झालं, त्याचा हात गडबडला, त्याचा हात हल्ला, आणि त्या जो कस्टमर होता त्या कस्टमरचा उजवा कानच त्यांनी कापलेला आहे. बघा, घाई गडबडीमध्ये कस्टमरचा उजवा कानच त्यांनी कापलेला आहे. मग काय झालं, द कस्टमर इल विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द अवफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आता बघा, तो कान कापल्याबरोबर कस्टमर ओरडला, त्याला दुखलंय, पेन झालेला आहे, त्रास झालेला आहे, आणि धक्का सुद्धा बसलेला आहे. आता दुःख कसं की त्याचा कान कटलेला आहे, जो उजवा कान आहे तो उजवा कान त्याने कापून टाकला. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द अवफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड, आणि नुकतीच त्याने जी भयंकर बातमी ऐकली त्याच्यामुळे त्याला धक्का बसलेला आहे. जो गिराईक होता, जो दाढी करायला आला होता तो. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आता त्याची दाढी काही पूर्ण झाली नव्हती, दाढीखाली असं कुठेतरी साबण लागलेलाच होता, पण तो काय केला, कानही कटला होता त्याचा. पण तशाच अवस्थेत तो पलीकडे असलेल्या, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका जनरल मर्चंट किराणा दुकानात गेला, जिथं एक टेलिफोन होता, फोन होता, तिथं फोन करायला गेला. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर, त्यांनी तिथे फोन घुमवलाय, गोविंदरामचा नंबर त्यांनी घुमवलेला आहे. द सेट वॉज नॉट एट होम, आणि सेठ गोविंदराम घरी नव्हता. तो गेला होता कुठं बघा आता, वेअर वॉज ही देन, तो मग कुठे गेला होता, घरी नव्हता तर कुठे होता. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, सेठ जो गोविंद शेठ होता, गोविंदराम शेठ, हा सुट्ट्या घालवायला, मस्तपैकी सुट्ट्या मजा करायला काश्मीरला गेला होता. ओ वॉज दॅट सो, हा असं आहे तर. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, तो म्हातारा व्यक्ती होता जो दाढी करायला आला होता त्याचा विश्वासच बसेना. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, तो घाई मध्ये दीपचंद जो होता बार्बर भाली, त्याच्या दुकानात आला आणि काय म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेलेला आहे, पक्षी उडालेला आहे. पक्षी म्हणजे सेठ गोविंदराम हा पुरकन उडून गेला आहे, असं तो सांगतो. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, सेठ गोविंदरामनी शहर सोडलेला आहे. सेठ गोविंदराम शहर सोडून निघून गेलेला आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स, निश्चितच हे दिवाळखोरीचंच लक्षण आहे. यातून लक्षात येते की दिवाळखोरी झालेली आहे. देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक, आणि त्यानंतर तो काय सरळ थेट पण निघतोय, तडकपणे निघतोय दुकानाच्या बाहेर. कशासाठी, त्याच्या ऑफिसकडे निघतोय, थेट एक चेकबुक बनवण्यासाठी तो निघतो आहे. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली फॉरेस्ट फायर, आणि ही जी बातमी आहे पूर्ण बाजारामध्ये एखाद्या जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे पसरते. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated amongst the customers and is spread with them in various directions to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. आणि ही जी बातमी आहे की गोविंद शेठ पळाला आणि बँक डुबलेली आहे, ही बातमी जनरल मर्चंट जो आहे किराणा दुकानदाराच्या दुकानातून सर्क्युलेट होऊन राहिलेली आहे, इकडे तिकडे पसरून राहिलेली आहे, दुकानात पसरून राहिलेली आहे. ही कुठे कुठे गिरायकांकडे गेलेली आहे आणि तिथून पसरली आहे इन व्हॅरियस डिरेक्शन, वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये, दिशांमध्ये ती पसरली. टू द बेटल सेलर म्हणजे पानवाल्याकडे गेलेली आहे. द टेलर जो शिंपी असतो कपडे शिवणारा त्याला माहित झाली. द फ्री वेंडर म्हणजे छोटे जे विक्रेते आहेत त्यांना माहित झाली. द ज्वेलर जो सोनार आहे तो. द बेगर भिकाऱ्याला सुद्धा माहित झाली, जो रस्त्याच्या कडेने फुटपाथवर बसलेला असतो त्याला सुद्धा माहित झाले. ओल्ड गणपत द बेगर हॅज अ क्रूक लेग, हा जो एक ओल्ड म्हणजे म्हातारा गणपत नावाचा भिकारी होता जो लंगडा होता,
त्याचा पाय लंगडला होता. त्या लंगडा भिकारी तो तिथं बसायचा नेहमी त्या फुटपाथवर. ही हॅड बीन स्वेटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. तर तो तिथे फुटपाथवर बसला असायचा तो गणपत, जो भिकारी, तो कंटिन्यू जवळपास कितीतरी वर्षापासून तिथं बसला असायचा भीक मागायला. तर त्याचं काय, इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ द बॅरो अँड टेक हिम अवे. आणि संध्याकाळी कुणीतरी हातगाडी घेऊन यायचा आणि त्याला त्याच मांडून घेऊन जायचा. असं नेहमी चालायचं. तो दिवसभर तिथे भीक मागायचा आणि त्याला संध्याकाळी कोणीतरी हातगाडी घेऊन यायचा आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला कसं चालायचं ते माहीतच नव्हतं. तो कधी चालताना कोणाला दिसलाच नाही. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश एव्हरीवन, लिपिंग टू हिज फीट अँड ऍक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. परंतु आता काय झालं बघा, हा लंगडा जो गणपत होता हा काय झाला, एकदम त्याला माहित झालं की बँक डुबलेली आहे, बँक आता बुडलेली आहे. आणि तो मग गणपतनी सर्वांना चकित केलं. कसं, तो स्वतःच्या पायावर उभा झाला. इतके वर्ष लोकांना माहित होता लंगडा होता आणि तो अचानक पायावर उभा झाला आणि तो धावत सुटला जोराने बँकेच्या दिशेने. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. नंतर लोकांना माहित झालं की त्या बँकेमध्ये त्या गणपत नावाच्या भिकाराचे 1000 रुपये सेव्हिंग बचत खात्यामध्ये ठेवलेले होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. आता बँकेची माहिती झाली तर लोक रस्त्याच्या टोकांना, कॉर्नर्सना, कोपऱ्यांना उभं राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करायला लागले. पीपल नगर सेल्डन हॅड अ क्रायसिस, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. तर पीपल नगर मध्ये क्वचितच असं कधी संकट यायचं. आज हे संकट आलं बँकेचं. क्वचितच तिथे एखाद्या वेळेस पूर यायचा. आता पूर येतो आपल्याला माहित आहे, तर तसा क्वचितच पूर यायचा, नेहमी येत नव्हता. आणि भूकंप किंवा दुष्काळ वगैरे ह्या गोष्टी ह्या क्वचितच यायच्या. आणि स्पष्टपणे आता एक गोष्ट लोकांना कळली की पीपल नगरची बँक जी आहे ती आता डुबलेली आहे. आणि लोकांना चर्चा करायला आणि अंदाज बांधायला हा एक मुद्दा मिळाला होता. आणि ते रशिंग अबाउट इन अ फ्रेंजली, आणि सैरभैरपणे याच्यावर ते विचार करत होते. लोक सैरभैर झाले होते, काय करावं त्यांना समजत नव्हतं. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइडनेस. आता अनेक जणांनी आपले बड्या मारण्या सुरू केल्या. त्यांच्या फार साइडनेस म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीपणाबद्दल बड्या मारण्या सुरू केल्या. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आणि स्वतःचं ते अभिनंदन करायला लागले की त्यांनी पूर्वीच किंवा सुरुवातीलाच आपले पैसे बँकेतून काढून घेतलेले होते. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा त्या बँकेमध्ये आपले काहीच पैसे ज्यांनी ठेवले नाही ते सुद्धा स्वतःला सुदैवी किंवा स्वतःचं अभिनंदन करायला लागलेले आहेत. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश पुटिंग. तर इतर जे लोक आहेत ते काय करायला लागले, ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट, अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. तर इतर जे लोक आहेत ते तर्क करायला लागले की काय झालं असेल आणि कशामुळे ही बँकेची परिस्थिती झालेली आहे आणि बँक अशी डबघाईला आलेली आहे. इट ऑल डाऊन टू एक्सपेन्सेस इंडिव्हिज्युअल्स इन बाय सेठ गोविंद राम. तर अशा प्रकारे त्यांनी पाहिलं की बँक बुडीत निघण्यामागे सेठ गोविंदरामचा फालतूचा खर्च देखील काहीतरी कारणीभूत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तशी देखील ते तर्क करायला लागलेले आहेत लोक. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेट वन. कोणी म्हणे की जो सेठ आहे तो राज्य सोडूनच गेलेला आहे. ही फ्लेड द कंट्री, सेट अनदर. कोणी म्हणे की तो देशच सोडून पळालेला आहे. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेट अ थर्ड. तिसरा म्हणाला की तो पीपल नगरच मध्येच, एखादा म्हणाला की तो पीपल नगर मध्येच लपलेला आहे. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टर्माइट ट्री, सेड अ फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड बाय दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आता कोणी काय म्हणे की तो पीपल नगर मध्येच लपलेला आहे आणि कोणी म्हणे की त्यांनी चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडाला
स्वतःला फाशी लावून घेतली आणि तो मरून मेला आहे. आणि त्याला सकाळी फाशी लावताना जो स्वीपर बॉय आहे, जो झाडूवाला, त्यांनी स्वतः पाहिलेला आहे, असं कोणी कोणी म्हणायला लागलेला आहे. मग नंतर काय होतं, बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रॅश रेडी कॅश अँड द हॅरेश मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. तर दुपारभर जी छोटीशी बॅग आहे, हिला दिवसभर जी पैशासाठी मागणी करण्यात आलेली आहे. अँड हॅरेश मॅनेजर, जो गांजलेला आणि जो कंटाळलेला मॅनेजर आहे, वॉज इन अ डायलेमा, तो पूर्ण द्विधा मनस्थिती झालेली आहे त्याची. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टंट. आणि आपत्कालीन पैसा जो आहे, आपत्कालीन फंड, तो जवळच असलेल्या 30 मैल अंतरावर असणाऱ्या बँकेतून घेता आला असता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन. पण तोपर्यंत ही जी गर्दी आहे लोकांचा जो बोंबलणं आहे, लोक जे ओरडून राहिले पैशासाठी, हे थोपून धरणं त्याला खूप कठीण वाटत होतं. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंद राम ऑन द हाऊस बोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये आपल्या हाऊस बोटवर मजा करत असलेले जे सेठ गोविंदराम आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा संपर्क करण्याचा कोणताही उपाय किंवा मार्ग त्यांच्या समोर नव्हता. त्यानंतर काय, पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि जे लोक बँकेत येत काउंटरवर त्यांचे पैसे मागायला, त्यांना वापस पाठवलं जात होतं आणि त्यांना सांगितलं जातं की नंतर उद्याच्या दिवशी तुम्ही उद्या या आणि आपले पैसे घेऊन जा. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना हे ऐकायची इच्छा नव्हती की उद्या या. लोक चिडले होते, लोक नाचले होते, त्यांना आताच त्यांचा पैसा पाहिजे होता. तर लोक हे म्हणजे गोंधळ घालायला लागले होते. लोक खूप ओरडत होते, गोंधळ घालायला लागले होते, ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी आर विल ब्रेक इन. आणि ते ओरडायला लागले, बाहेर उभे राहिले, बँकेच्या बाहेर उभे राहिले, ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी आर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचे पैसे द्या, नाहीतर आम्ही बँक तोडून टाकू, फोडून टाकू, असं ते म्हणायला लागलेले आहेत. मग पुढे काय झालं, अँड फेच द सेट. त्या सेठ गोविंदरामला पकडा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे तो बँकेमध्ये असलेल्या सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये लपून बसलेला आहे, असे सुद्धा काही लोक म्हणायला लागलेले आहेत. मिस्चिफ मेकर्स who didn't have a पैसा in the bank joined the crowd and aggravated their mood. आणि काही टवाळखोर, मिस्चिफ मेकर्स म्हणजे टवाळखोर लोक होते, ते तिथं बसून मजा घेत होते, ज्यांचा बँकेमध्ये एक पैसा देखील नव्हता. ते लोकांमध्ये, त्या घोडक्यामध्ये, गर्दीमध्ये मिळून त्या लोकांना भडकवायचं काम सुद्धा करत होते. नंतर काय झालं, द मॅनेजर स्टूड ऍट द डोर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आणि मॅनेजर बाहेर येऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. तो म्हणायचा की बँकेकडे भरपूर पैसा आहे, भरपूर प्रमाणात पैसा आहे, पण तो जमा करणे ताबडतोब शक्य नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तो विनंती करायला लागला त्यांना, आता पुढच्या दुसऱ्या नंतरच्या दिवशी या, असं त्यांना म्हणायला लागलेला आहे. वी वॉन्ट इट नाऊ चांटेड सम ऑफ द क्राऊड. आम्हाला आमचा पैसा आत्ताच हवा आहे, आम्ही उद्यापर्यंत थांबणार नाही, असं ते बँकेमध्ये आलेले लोक ओरडायला लागलेले आहेत, गोंधळ करायला लागलेले आहेत. मग काय झालं बघा, नाऊ नाऊ नाऊ, आत्ता म्हणजे आत्ताच आम्हाला आमचा पैसा पाहिजे. अँड ब्रिक हर्डल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि एक वीट कोणीतरी फेकलेली आहे एका बदमाशाने, आणि ती वीट बँकेची जी काच आहे, खिडकीची काच, ती फोडून बँकेमध्ये जाऊन पडलेली आहे. आता हा एवढा गोंधळ आदल्या दिवशीचा होता. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं बघा, नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी नथू नेहमीप्रमाणे सकाळी नेक्स्ट मॉर्निंग, पहाटे सकाळी तो बँकेच्या पायऱ्या झाडायला येतो. ही सॉ द रिफ्यूज
अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. तो पाहतो की तिथे खूप सारा कचरा पडलेला आहे आणि काही काचेचे तुकडे सुद्धा पडलेले आहेत आणि दगडांचा खच ढीग सुद्धा पायऱ्यांवर पडलेला आहे. हा आदल्या दिवशी लोकांनी जो राग व्यक्त केला त्याच्यामुळे झालेला आहे. रायझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. आता बघा त्याने आपले हातवारे असे करणे सुरू केले. काय केलंय, काय झालं, बदमाशांनी कोणी काय केलेलं आहे. इन अ गेस्चर ऑफ हॉरर, वैताग व्यक्त करताना आणि त्याचा संताप व्यक्त करताना तो ओरडत आपले हातवारे करायला लागला आणि म्हणाला, हुलिगान्स, बदमाशांनो, सन ऑफ डॉंकीज, गाढवांच्या पोरांनो, ऍज दो इज इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इनक्रीज. तो ओरडायला लागला आहे बदमाशांनो आणि गाढवांच्या पोरांनो, ऍज दो इट इजंट बॅड इनफ, हे इतकंसं पुरेसं नाहीये का की मला माझा पगार सुद्धा मिळत नाहीये आणि माझं काम आणखी तुम्ही वाढवून टाकलेलं आहे. कारण त्याला आता झाडायला खूप काम मिळालं होतं, तिथे खूप सारा कचरा पडला होता, त्याच्यातच वेळ जाणार होता. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग अँड रिफ्यूज. आणि तो आता त्याचा झाडू जो होता त्या बँकेच्या पायऱ्यांवर जोरजोरात आपटायला लागला होता आणि कचरा इतरत्र पसरत होता. मग तिथे त्याचा जो मित्र आहे वॉशरमॅनचा मुलगा, त्याचं नाव काय होतं, सीताराम, तो तिथं आला, आपली सायकल चालवत आला आणि सायकल वरून उतरला. तो काय म्हणाला, गुड मॉर्निंग नत्तू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल. तो आपल्या सायकल वरून उतरत म्हणाला, नत्तू, शुभ प्रभात, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तू आज पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून कामाला सुरुवात करणार आहेस की नाही. यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. मला असं वाटतंय की तू नक्कीच आता हे स्वीकारशील, कारण आता बँक तिच्या कामाची राहिलेली नाही आहे. हाऊ इज दॅट, हे कसं काय, नत्तू म्हणाला. हॅवंट यू हर्ड, तू काही ऐकलं नाही, तुला काही माहित नाही. वेल, you had better wait there here until half the population of Pipalnagar arrives to claim their money. तो आता तिथंच उभा राहून जर काही वेळ वाट पाहिली तर आपली जे पिपलनगर गाव आहे, या पिपलनगर गावाची अर्धी लोकसंख्या, अर्धे लोक तरी आज पिपलनगर बँकेत येतील त्यांचे पैसे परत मागायला. अँड ही वेव्ड cheerfully, he did not have a bank account and stayed away on his cycle. आणि तो आपल्या हात हलवत मस्तपैकी सायकलवर बसला आणि आनंदाने निघाला, कारण त्याचं त्या बँकेमध्ये अकाउंट नाही आहे याचा त्याला आनंद होत होता. आणि सीताराम तिथून निघून गेला होता. मग पुढे काय होतं बघा. नत्तू वेंट बॅक टू द स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नत्तू परत गेलेला आहे झाडू मारायला, पुटपुटत, स्वतःशीच पुटपुटायला लागला तो झाडू मारता मारता. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. आणि त्याचं जेव्हा काम आटपलं, झाडू मारून झालेला आहे, तेव्हा तो काय केला, त्याने बँकेची सगळ्यात वरची जी पायरी आहे त्या वरच्या पायरीवर तो जाऊन बसला, मॅनेजरची येण्याची वाट पाहत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आता त्याने निश्चय केला होता की तो आता त्याचा जो पगार आहे तो मागणारच. त्याने ठरवले की आपण आपला आज पगार प्राप्त करायचा, मागायचाच. Who would have thought the bank would collapse? कोणी कल्पना केली होती की बँक डुबणार आहे, बँक दिवाळखोरीत निघणार याची कल्पना कोणी केली होती. असा तो विचार करायला लागला. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच म्हणाला. अँड लुक थ्रू आउटली इन टू द डिस्टन्स. आणि तो समोर दूरवर असाच विचार करत तिथं बसून राहिला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. मला विचारच येऊन राहिला की असं कसं झालं, असा नथू विचार करायला लागला. तर एकंदरीत ही जी गोष्ट आपण पाहिलेली आहे, गोष्टीमध्ये बघा, एखादी गोष्ट कोणी सांगते, अफवा कशी पसरते आणि त्या अफवेवर आपण कसं लक्ष देतो आणि अफवेवर विश्वास ठेवल्यावर काय होतं ते या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नथू हा एक साधारण झाडूवाला आणि त्या झाडूवाल्याचा पगार ती बँक 1 महिन्यापासून त्याचा झाला नव्हता. आणि ही बातमी सीताराम मार्फत त्या बाईला मिळाली, मिसेस श्रीवास्तव. त्या श्रीवास्तव बाईनी भूषण, तिची जी मैत्रीण आहे, तिला सांगितलं. आणि त्या भूषणनी मग ते हळूहळू वाढली, पूर्ण गावभर पसरली. लोकांना वाटलं की नाही रे, बँकेकडे पैसाच नाहीये,
स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा पैसा देऊन नाही राहिलेली आहे, म्हणजे बँक ही नक्कीच डुबून गेलेली आहे, डुबली आहे, बँक डबघाईला आलेली आहे. आणि बँकेचा जो सेट आहे गोविंदराम, तो त्याच काळामध्ये काश्मीरला आपल्या सुट्ट्या घालवायला गेला होता. त्याचा सुद्धा लोकांनी गैरअर्थ घेतलेला आहे की हा जो गोविंदराम आहे हा मजा मारायला गेलेला आहे, म्हणजे पळाला आहे. कोणी म्हणायचा की राज्य सोडून पळाला, कोणी म्हणाला देश सोडून पळाला, कोणाचं म्हणणं होतं की त्यांनी फाशी लावून घेतली, कोणी म्हणे की तो पिपलनगर मध्येच लपलेला आहे. आणि इवन जो ज्याच्यामुळे ही गोष्ट पसरली, ज्याच्यामुळे ही घटना वाढीस लागलेली आहे, तो नथू, त्याला याची काडीची कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे आपला जसा आहे त्याच पद्धतीने होता. आणि त्याला सीताराम कडून माहित झालं की बँक डुबलेली आहे. आता खरोखर बँक डुबलेली नव्हती, ती निव्वळ एक फालतू खोटी अफवा होती. आणि ह्या अफवेवर सर्व गावकऱ्यांनी, पिपलनगरच्या लोकांनी विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे ही जी गोंधळ आणि गडबड झाली